लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलंय. सगळ्यात मोठं काय, फक्त आपला समाज आणि आपले लेकर हे महाराष्ट्राला देशात तुम्ही सिद्ध करून दिलं. आता लढायचंय, आता रणभूमीत उतरायचं, सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा. आता हटायचं नाही. सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची, मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही. आजची ही राज्यव्यापी बैठक, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठे एकत्र आले. आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोखू द्यायचं नाही. पहिला मुद्दा सांगितला, रणभूमीत उतरायचं, मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळवून मराठ्यांनीच फेकायचा. आता लढाई आर पारची आणि अंतिम. 2 वर्ष झालं मराठा लढतोय. हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची. 2 वर्ष सातत्यानं आपण लढतोय. ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची. मायबापावर एक महत्वाचा विषय सांगतो. राजकीय लोक पक्ष कोणताही असू द्या, स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही. पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही, तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही. त्यासाठी तुम्हाला मरमर करायची. तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे शब्द लक्षात ठेवा. सगळ्यांनी झटून राहायचं, एकाला परमा गाठायचा आहे. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, तरी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं. 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची. आलं बरं का अंतिम टप्प्यात. थोडं राहिलंय, त्याला पण कळत थोडं राहिलं म्हणून. त्याला पण कळालं थोडं राहिलं. फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं. त्याला या बारीला दंगा झालायचा. मागचे मित्र, आपण मायबाप समाज आपला वाट बघतो. आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी. 2 मुद्दे सांगितले. रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं, एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो, आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं आहे. तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राहा, जागावर बसा. कारण इकडून आता यांना फोन यायलेत, यांना फोन यायला लागले तर ते माझ्या कानात सांगतील. तर रस्त्यावरती सगळे लोक उभे आहेत. म्हणून माझी विनंती आता आहे, तिथून ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे काय झालं आपल्याला भेट होती तिकडं, आपली आंतरराष्ट्रीय लेवलची मराठी देशातील सगळ्यात मोठी पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला ते तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. तुम्ही म्हणता आता इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्या दुनिया